मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. थेट कोकणातून वाजलेले आहेत 9 आणि सकाळ झालेली आहे पूर्ण आणि आभरण पूर्ण आहे. ऊन कमी आहे आणि मस्त वातावरण वाटतं आहे. क्लायमेट आता आपल्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला आलेलो आहे आणि तुम्हाला थेट स्वागत करत आहे. थेट आपल्या कंपाऊंडमधून आपले कंपाऊंड आहे इथे वाड्याजवळ. सर्व झाडं लावलेली आहेत. तिकडून तुमचं स्वागत आहे आणि मस्तपैकी वातावरण आहे आणि आजची हळद आहे, आपल्या सपनाची हळद आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण थेट व्हिडिओमध्ये. ही आपली बाग आहे वाड्याजवळची. बागच्या कढीपत्ता वगैरे इथून आम्ही कढीपत्ता घेऊन जातो आणि म्हणजे एवढा सुगंध असतं या कढीपत्त्याला. तुम्ही पाहणार तर खूप सुगंध असतं एकदम. पाणी एकदम वास येतो ना, असा वास मस्तपैकी येतं एकदम. म्हणजे गाव जे मुंबईला भेटतं ना त्याच्यापेक्षा अधिक वास ह्या गावच्या कढीपत्त्याला असतं. चिकू वगैरे झालेले आहेत तर मध्ये झाले का मग मुंबईला घेऊन जातो आम्ही. चिकू एकदम गोड आहे. चिकू एकदम मस्त किती लागलेत. पाणी वगैरे घालायला लागते, खालून आणायला लागतं पाणी. तेव्हा मेहनत आहे खूप. ही चहाची पात आहे इथे बऱ्यापैकी झाली आहे चहाची पात. अननस बघा, अननस होतं आहे. तर अननस बरेचसे लावलेले. ते मध्ये गुरं शिरली होती वाड्यामध्ये, त्याच्यामुळे खाऊन टाकले. आणि ह्या मिरच्या आहेत, पाळल्यात आता, होतील मिरच्या काही दिवसांनी. ते बघा राजावली बघा किती हे भरले आहेत राजावली एकदम. हे बघा भरपूर खत पाणी चांगलं भेटलं आहे राजावलीला. राजावली खूप आलेत. ते एक माड आहे आणि इथे आपलं हे आहे शेगटाच्या शेंगा आम्ही खाल्ल्या, त्यात पाठवल्या मुंबईला आईने. हे आहे पाणी घालतेच आम्ही. भरपूर दम लागतो बरणी आणायला. आमचा गावचा रोड आहे, आतमध्ये गाडी जाते आणि बरेचसे मुंबईकरी आलेत आज. हळद पण आहे आणि नंतर आपल्या गावची पूजा आहे. पूजानंतर हे कंटिन्यू कार्यक्रम चालू असतात. असे म्हणजे 8-10 दिवस सुट्टीमध्ये सर्वजण येतात. मे महिन्याच्या सुट्टीत आवर्जून गाव भरलेलं असतं. सर्व म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक ना एक माणूस असतो. नाही ते घरं बंद असतात अशा टायमाला. गणपती आणि मे महिना फिक्स आहे, हे सर्व घरं कंटिन्यू चालू असतात. त्या हळदीच्या इथे सर्व गाणी वाजतायत. तिथे मायाचं घर आहे, इथे भास्कर श्यामदांचं घर. चाय नाश्ता झालेला आहे. आपण सकाळचे आयते खाल्लेले आहेत. आयते 2 घावणे, म्हणजे आम्ही गाव ठिकाणी आयते बोलतो, मुंबई ठिकाणी घावणे बोलतायत. ते घावणे खाऊन झालेले आहेत आपले जरा. आणि मला थोडंसं काम करूया. चला आता घराच्या दिशेने जाऊया. यांना पण आपण आणलेले गावी, सर्व फॅमिली गावी आलेली आहे. मी 1 दिवसाचे आलेलो मामाच्या मुलीचं लग्न लावून परत गेलो मुंबईला. आता परत आलो. 8 दिवस राहणार. कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आपले कोकणातले. ठीक आहे, गाडी आहे मुंबईकरी आणि प्रायव्हेट कोणतरी आलेले आहेत, गाडी घेऊन आलेले आहेत. तर सगळं वातावरण मस्तपैकी आहे. बाय सारवतंय, सारवण काढतंय. आपल्या क्षणाचा लग्न आहे, जेवण सर्व घर बीर टाकाटक झालं पाहिजे. बाबा इकडे फोनवरती आहात. हां मस्तपैकी असा गावाला आमच्या लाद्या बिद्या नाही, तर सारवून मस्तपैकी झकासपैकी बनवतं घर टाकाटक एकदम सजून मस्तपैकी करायचा. माणूस कुठे गेला आहे? लग्नाच्या घरी बावल्या, म्हणजे ते डेकोरेशनचे माणसं आलेले आहेत टेम्पो घेऊन. तणीश पण मुंबईच्या आला. आपले डेकोरेशनवाले लांबे आलेले आहेत पूर्ण, म्हणजे लग्नाचा मंडप वगैरे सजवतात, एकदम मस्तपैकी डेकोरेशन करतात. तर त्यांनाच ऑर्डर असतं आमच्याकडची. तर ते आलेले आहेत सर्व घेऊन. तर मोठं डेकोरेशन करतात ते, मोठं डेकोरेशनची ऑर्डर असते त्यांना. स्वागत आहे कोकणातल्या गावी आपल्या. कातलकोणच्या गावी आलेले आहेत, भेटतात त्यांच्याकडे. हळदीचं सर्व साहित्य डेकोरेशन घेऊन आलेले आहेत. हे बघा कमळाचं फूल आहे, त्याच्यामध्ये नवरीला बसवतात.
लांबी आता. ओके 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 चालेल. सर्व साहित्य लांबे दादाने घेतलेलं आहे. सर्व साहित्य आता लग्नासाठी लागतं सर्व. आता मुंबईसारखं डेकोरेशन एकदम करतात. तर म्हणजे जे मुंबईला डेकोरेशन असतं तसंच सेम टू सेम गावाला पण करतात. मोठ्या मोठ्या ऑर्डर असतात त्यांना. आंबे पण विकतात. सर्व मस्त आहे की सर्व सोयीसुविधा करतात. डेकोरेशनची जर ऑर्डर वगैरे करायची असेल लग्नाचं पूर्ण मंडप म्हणजे मुंबई टाईप तुम्हाला जर का ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तुमचा नंबर सांगा एकदा. 9657316252. या नंबरवरती कॉल करू शकता ना. आपली ऑर्डर तुम्ही त्यांना देऊ शकता लग्नाची. म्हणजे पूर्ण सेटअप करणार तुम्हाला पाहिजे तसं सिस्टमॅटिक एकदम स्टेज वगैरे बनवणार. सिस्टम खूप चांगले आहे. माणसं पण खूप आहेत त्यांच्याजवळ. त्याच्यामुळे चांगली सोयीसुविधा करतात एकदम मस्तपैकी. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. त्याने रिक्षा घेतल्या नाही. मुंबईशी गावाला आणलेली रिक्षा. आणि जेव्हा ते आंदोलन चालू होतं त्यावेळी रिक्षा घेतल्या नाही. कारण मराठी माणसाने कुठेतरी पुढं गेलं पाहिजे एक पाऊल. त्याच्यामुळं त्याला पण वाटलं की आपण घेतलं पाहिजे. कारण मराठी माणूस मागे नाही राहिला पाहिजे. तेव्हा मित्राने रिक्षा उचलली. पैशाची सोय नसताना पण उचलले. ती म्हणजे डेअरिंग केली की आपण पण ह्या बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे. तर मुंबई ठिकाणी शेरी रिक्षा माया चालवतो आणि जॉब पण करतो. ही रिक्षा आहे त्याची. आणि गावाला आणलेलं आहे. गावाला पण थोडेसे इकडचे तिकडचे भाडे भेटतात त्याला पण. आणि एवढी डेअरिंग करणं सोपी गोष्ट नाही आहे. आपलं मुंबईला राहून रिक्षा घेणं पण सोपी नाही. मोठी अमाऊंट असते त्याच्यासाठी पे करायला. आणि हा लुक पाहू शकता मस्त आहे रिक्षा. जवळजवळ 1 महिना झाला आहे. 1 महिना 15 दिवस असं झालेले आहेत. 1 महिना 15 दिवस झाले. बघा गाडीची मालकीन बघा इथं पूर्वीचं नाव पाठीमागं आहे. म्हणजे आपण टाकलेली व्हिडिओ होती जेव्हा रिक्षा आली होती त्यावेळी पण व्हिडिओ टाकली होती. पाठीमागं उर्वीचं नाव आहे असं. आणि मस्त आहे की आपले रिक्षाचे मालक आहेत माया मस्त आहे की. आणि तुम्हाला जर ह्या रिक्षामधून जर प्रवास करायचा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊ खाली. स्क्रीनवरती आपण नंबर देऊ. त्यांना कॉल करू शकता. एनी टाईम कधी पण रात्री अपरात्री तुम्ही कॉल करू शकता. कॉल तुमचा अटेंड करणार. जर तुम्हाला एमर्जन्सी लागली रिक्षा तर ते येणार तिथपर्यंत आणि तुम्हाला घेऊन जाणार. त्याच्यामुळे अशी सोय करणं गरजेचं आहे माणसाचं. आपण रिक्षा घेतली म्हणजे असं नाही सर्व आपल्याला लक्ष द्यावं लागतं. सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळं चांगलं आहे. आणि रिक्षा घेतल्यामुळं अभिनंदन. फॅमिलीचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे रिक्षा घेण्यात यशस्वी झाले ते. चला आता आपण जाऊया नदीवरती. नदीचं थंडगार पाणी आणायला जाऊया खाली नदीवरती. आता बघा हे अंडे आम्ही घेतलेले आहेत. हां कारण आणि आपला नॅचरल पाणी आहे गावचा. एकदम मस्त आहे की आपण 1-1.5 किलोमीटर खाली जातो पाण्यात चालत जायचं आहे. आणि एकदम थंडगार नाही एकदा पाणी पियाला का ताण भागली निसर्गयुक्त. हां चला आपण निघूया आता. सर्व आपण पाण्यावरती सर्व मंडळी आलेले आहेत. आता हंडे घेऊन जाऊया. सांग आमच्या जन्माच्या अगोदरपासून हे पाण्याची म्हणजे भरपूर वर्षापूर्वीच आहे. म्हणजे खूप वर्ष झाली तरी पण. नाही तो. आणि हा झरा आहे. हा कधी न आटणारा झरा आहे. खाली शिवाजी महाराजांच्या घोड्याचा पाय तो घोड्याचा पाय एक दिवस जावा कड्यावरती. घोडा जिथून शिवाजी महाराजांचा उतारला तिथे पायाची निशाणी आहे घोड्याच्या. ते पण एक दिवस दाखवतो तुम्हाला. मोठा कडा आहे. कोंडी बोलतात त्याला. ह्याच रस्त्याने आम्ही याचं पाणी घेऊन जेव्हा शाळेत होतो तेव्हा. आणि आता भरपूर दिवसानंतर आलो आहे. दम लागतो थोडा. वरती डाग आहे खूप. पायऱ्या आहेत चढून जाण्यासाठी दम लागतो खूप. आता सवय नाही ना. तर हा पाणी चांगला मस्त वगैरे वाटतं. थोडा हांडा लीक आहे. लिकेज झाला आहे. पूक बीक आलं आहे त्याला. आता जाऊया हळदीच्या घरी जायचं आहे आपल्याला. बाकी मित्रमंडळ पाठी आहे. सपना नवरीला हळद लागलेली आहे. सर्व मंडळी आलेली आहे. उद्या सर्व हळद
गावाला हळद लागलेली आहे इथे. नवरीला पण आपल्या सपना नवरीला हळद लागलेली आहे. आता सासरी जाणार थोड्या दिवसांनी, त्यामुळे कसं रडायला येतं. करवल्या सुरुवात. बसून ती अगोदरच पुसलं आणि तिने. महिलांचे आमच्यामुळे हळदीच्या घरी जे जेवणाची तयारी चालू आहे सर्वांची. आणि आता नंतर संध्याकाळी जेवण आहे हळदीचं आपल्याकडे. तर सर्व महिलांची तयारी चालू आहे. ते सर्व म्हणजे संध्याकाळी जेवण आहे हळदीचं स्पेशल असणार आहे. सर्व आपल्या गावच्या महिला आहेत. व्हेज नॉनव्हेज असणार आहे जेवण. तिकडे सर्व चुला वगैरे मांडायची तयारी चालू आहे. थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात होणार आहे. गावा ठिकाणी अशा प्रकारे जेवणाची तयारी असते. आणि आता आज जेवण असणार, उद्या परत जेवण असेल, परत परवा पण जेवण असणार. गावाला जेवणाचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे असतात. तसे म्हणजे नॉनव्हेज व्हेज असतं. असं हळदीला नॉनव्हेज असतं आणि असं व्हेज असतं, डाळ भात वगैरे.
मंडळी आलेले लग्नाच्या घरी. बर्फची लादी आलेली आहे शिवर्धनवरून. सर्व बर्फ वगैरे उतरतात पोरं. ते पेप्सी वगैरे आहे ना थंड राहण्यासाठी थोडं. एवढी मोठी लादी आहे.